शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। हैदराबाद गॅझेटच्या GRची बीडमध्ये होळी, सरकारने तात्काळ GR रद्द करावा, ओबीसी आंदोलकांची मागणी। बीडमध्ये ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांनी मोर्चा काढला आहे। तर यावेळी काल सरकारने काढलेल्या GRची होळी करण्यात आली आहे। ओबीसी प्रवर्गात घुसखोरी नको, सरकारने काढलेला GR तात्काळ रद्द करावा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, असं म्हणत यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे। दरम्यान सरकारने तात्काळ हा काढलेला GR रद्द केला नाही तर ओबीसी रस्त्यावर उतरून यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे। या ठिकाणी होळी करण्यात आलेली आहे। नेमकं काय मागण्या आहेत? ओबीसीच्या माध्यमातून घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। झुंडशाहीच्या जोरावर आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो GR काढण्यात आलेला आहे त्या GRची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे। परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी मीटिंग घेतली, सर्व ओबीसी समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले। त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट नेऊन दाखवले की ह्या गॅजेटमध्ये काय काय आणि काय काय नाही। परंतु हे सरकार कुठंतरी झुंडशाहीच्या प्रेशरला बळी पडून कालचा हा GR त्यांनी काढलेला आहे। निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे काल त्यांची मागणी मूळ होती सरसकट ओबीसीमधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची, परंतु हे काही शासकीय ह्याच्यावर टिकत नव्हतं, म्हणून हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली शब्दाची हेरफेर करून त्यांनी ओबीसीच्या या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। आणि जो कालचा GR काढलेला आहे तो GR तात्काळ रद्द करण्यात यावा आणि ओबीसीवर होत असलेला अन्याय या सरकारने ऐकून घ्यावा, असे या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जो हैदराबाद गॅजेट त्यांच्या खालच्या 4 ओळी आपण वाचा, तर मसुदा पूर्ण गोल 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 बनवलेला आहे, परंतु एखाद्या गावात जर एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही याला ओळखतो आणि ह्या नातेवाईक आहे, तर संपूर्ण याला ते दिल्या जाणार आहे। आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून 10% EWS दिलेलं होतं। मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होते, परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुणबीचा बेस करून आधार घेऊन आम्हाला ओबीसीमध्ये यायचं आहे आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, ग्रामपंचायत असतील, इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला न्हावी समाज असेल, कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, परेड समाज असेल, कुठंतरी एक सरपंच त्या ठिकाणी गावचा होत होता, कुठंतरी नगरसेवक होता, त्याला मान सन्मान मिळत होता, ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं। त्या माध्यमातून झुंडशाहीच्या जोरावर आम्ही किती आहे ते दाखवून किंवा सरकारने आमचं केलंच पाहिजे। तुम्ही पाहिलं असं न्यायव्यवस्थेला देखील त्यांनी वेटेज धरलं होतं, जज लोकांच्या गाड्या अडवल्या, कोर्टाच्या आवारात आंघोळी केल्या, म्हणजे हा कुठला आंदोलन? संविधानाने सगळ्याला आंदोलन करण्याचं, सगळ्याला निवेदन देण्याचं सरकारवर दबाव आणला असं म्हणायचं तुम्हाला? 100% सरकारवर दबाव आणलेला आहे। त्यांनी जसा दबाव आणला तसा हा 60-65% पुढे ओबीसी आहे। मराठा समाज तर तुम्ही पहा, जर आपण बेरीज केली तर 16-17% मराठा समाज येतो, परंतु 60-65% ओबीसी जर मुंबईत घुसला, आदरणीय भुजबळ साहेबांनी जर हाक दिली आणि सर्व ओबीसीने एकत्र आले तर मुंबई पूर्ण जाम होल्याशिवाय राहणार नाही। मुंबईच काय, आम्ही दिल्लीपर्यंत देखील जाऊ,
परंतु कालचं जे गॅजेट झालेलं आहे, मराठा समाजाचे काही नाही त्याच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ओबीसीला सांगतात किंवा हे चुकीचं झालेलं आहे, परंतु त्या संभ्रमात ओबीसी समाजाने राहू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि हा गॅजेट तात्काळ रद्द करावा, नाहीतर सर्व ओबीसी समाजाचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी या माध्यमातून मी तुम्हाला ग्वाही देतो. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. 74 नगरसेवक निवडून जाणार महापालिकेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध भावी नगरसेवकांना लागले. प्रशासनाने प्रभाग रचना आज जाहीर केली आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली असून 19 प्रभाग धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत कायम राहणार आहेत. 19 पैकी 17 प्रभागात 4 नगरसेवकांची निवड केली जाणार असून उर्वरित 2 प्रभागात 3 नगरसेवक असणार आहेत. धुळे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवरती आजपासून हरकती स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती प्रशासक अमित दगडे पाटील यांनी दिली आहे. अमित दगडे पाटील, आयुक्त तथा प्रशासक धुळे मनपा. यादी जाहीर झालेली आहे. कशा पद्धतीची यादी आहे, किती सदस्य असणार आहे, काय सांगाल, कधीपर्यंत हरकती आणि सुनावणी? आपलं धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा 2025चा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्या टप्प्यातला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा आजचा दिवस आहे. 3 तारीख 3 पासून 15 सप्टेंबरपर्यंत हरकती सूचना या प्रारूप प्रभाग रचनेच्या वर लोकांना नोंदवता येतील आणि आपण आज तो नकाशा प्रसिद्ध केला इलेक्शन कमिशननी, ज्याला मान्यता दिली तो. आणि हा नकाशा आपला इथे आपल्याला महापालिकेमध्ये बघायला मिळेल. आमची जी वेबसाईट आहे महानगरपालिकेची dhuleccorporation.org, त्या वेबसाईटवर पण हे सगळे नकाशे आम्ही अपलोड केलेले आहेत. एक मोठा 19 प्रभागांचा नकाशा प्लस प्रत्येक प्रभागनिहाय नकाशे आणि त्याच्या सीमा, हद्दी, खुणा हे सगळं टाकून आपण प्रसिद्ध केलेलं आहे. याला सगळ्याला मान्यता 1 तारखेला इलेक्शन कमिशननी दिली होती या प्रारूप प्रभाग रचनेला. 15 तारखेपर्यंत हरकती सूचना त्याच्यावर नोंदवायच्या आहेत आणि 15 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नोंदवायच्यात, लेखी स्वरूपात द्यायच्यात. महानगरपालिकेचं आपलं ऑफिस आणि मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आम्ही काही क्लार्क आणि यांची सोय केलेली आहे इनवर्डच्या सेक्शनमध्ये. तिथं नागरिकांना या लिखित स्वरूपामध्ये सूचना आणि हरकती नोंदवता येतील. तर त्या जास्तीत जास्त लोकांनी नोंदवाव्यात. आणि आपण कालच पेपरला पण प्रेस नोट दिली ती, त्याप्रमाणे आज पेपरला पण त्या स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत.
मागच्या वेळीप्रमाणेच 2018 प्रमाणेच आपले 74 सदस्यांची निवडणूक असणार आहे आणि 19 प्रभाग आहेत. त्या 19 प्रभागातले प्रभाग क्रमांक 1 ते 17 हे 4 सदस्यीय प्रभाग असतील आणि 18 आणि 19 हे 3-3 सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. आणि इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन होत्या, नॅचरल बाउंड्रीज, रस्ते आणि बाकीच्या त्यांच्या ज्या दिलेल्या सूचना होत्या त्या सगळ्याचा अंतर्भाव करून आपण प्रभाग रचना केलेली आहे. आपल्याला बघायला मिळेल करताना आम्ही खूप सिमलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांना याच्यावर जास्तीत जास्त हरकती सूचना त्यांनी नोंदवाव्यात. त्या प्रभाग रचनेचा अभ्यास करून त्यांचे काही हे असतील तर आमच्याकडे नोंदवावेत आणि त्यानंतर 15 तारखेनंतर त्याच्यावर कलेक्टर महोदयांकडे त्याच्या हरकतींवर सुनावण्या होऊन मग त्यांचे जे काही येतील ते सजेशन याच्यानंतर ती अंतिम प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुढच्या टप्प्यातला पुढे प्रोसेस होईल. पण 15 तारखेच्या 3 वाजेपर्यंत दुपारी जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यावर आपल्या हरकती नोंदवायच्या. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बीडमध्ये ओबीसी आंदोलन आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू. हैदराबाद गॅजेटचा GR रद्द करा ही प्रमुख मागणी देऊन बीडमध्ये आता ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गणेश उत्सवासाठी आलेल्या कोकणवासियांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात. लांजा आगारातून आज 90 बसेसचं आयोजन. जिल्ह्यातून हजारो बसेस कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासासाठी सज्ज. गणेश उत्सवासाठी आलेल्या कोकणवासियांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात. मोठ्या प्रमाणात मुंबई गोवा महामार्गावर
अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोकणवासियांना करावा लागत आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. तब्बल 18 वर्षानंतर अरुण गवळी यांची तुरुंगातून सुटका. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. NHM कार्यकरांचे भर पावसामध्ये थाली बजाव आंदोलन. राष्ट्रीय आरोग्य अभियान HNM अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागील 15 दिवसांपासून सुरू असलेला संप अद्यापही सुरूच आहे. आज 16व्या दिवशी भर पावसामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर थाळ्या वाजवून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण मात्र वाढला आहे. संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. नक्कीच रुग्णांचे हाल तर चालूच आहे. ग्रामीण भागातून ज्या भागामध्ये आम्ही ड्युट्या करतो तेथील ग्रामीण लोकांचे, गरोदर मातांचे आणि लसीकरणासाठी आम्हाला वारंवार फोन येत आहेत की आमच्या गरोदर बायांना तपासणीसाठी कोणी नाही, प्रसूती जवळ आलेले आहेत, तुम्ही जर आंदोलनामध्ये आहेत तर आमचं कसं, हे वारंवार फोन येत आहेत. आमचं एक विनंती आहे शासनाला की आमच्याकडे तर दुर्लक्ष करतच आहात, पण जनसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करू नका. तापाच्या, सर्दीचे, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारखे भरपूर पेशंट ग्रामीण भागामध्ये दिसत आहे. फक्त शासन दुर्लक्ष करत आहे. आणि जोपासून 19 ऑगस्टपासून आंदोलन सुरू झालं तोपासून जिल्ह्यामध्ये 2 माता मृत्यू झाले आहेत आणि चिखलदरा धारणी तालुक्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि घरी प्रसूतीचं प्रमाण वाढलेलं आहे. हे दुर्लक्ष बिलकुल करू शकत नाही शासन. आमच्याकडे दुर्लक्ष केलं, आम्ही सहन केलं, पण जनतेकडे दुर्लक्ष केलं तर जनता तुम्हाला नक्कीच बघेल. आणि माझी सचिव साहेबांना आणि आरोग्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही एकत्रित येऊन आमची मीटिंग लावा आणि आमच्या प्रश्नाचा तोडगा काढा. आम्हाला काही हौस नाही की उन्हा पावसामध्ये आम्ही आंदोलनासाठी बसलेला आहो. आम्ही आता आंदोलनासाठी बसलेला आहो, पण आता 8 दिवसामध्ये जर आमचं तुम्ही विचार केला नाही तर आम्ही सरळ आमरण उपोषणासाठी बसू आणि आमचे लेकरं बाळं जर थडीवर पडले तर याला तुम्ही सर्वस्व जबाबदार आहात. आम्ही पूर्ण आमचं आयुष्य दिलं. जवळपास 17 ते 18 वर्ष जेव्हा आम्ही नोकरीमध्ये आलो तेव्हा आम्ही लग्न व्हायच्या होतो. आता आमचे लेकरं लग्नाला आले, अजून तुम्ही आमचा किती अंत बघणार आहात. हो, बस झालेला अंत बघून आता एक विनंती, शेवटची विनंती आणि आव्हान समजा की आम्हाला समायोजन करा. मोनाली खांडेकर, आरोग्य सेविका. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्याचा हेतू राज्य सरकारने साध्य केल्याचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप. राज्य सरकारने कुणाला मूर्ख बनवले हे कळत नाही. यापूर्वी देखील अशीच गुगली टाकून मनोज जरांगे यांना शेंडी लावली होती.
यावेळी देखील त्यांना फसवलं असेल किंवा ओबीसींवर अन्याय केला असेल, काहीही होऊ शकते. मराठा समाजच ओबीसीकरण करण्याचा हेतू राज्य सरकारने साध्य केल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. राज्य सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे म्हणत होते, मात्र त्यांनी ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राठोड यांनी केला. ओबीसी, मराठा आणि राज्य सरकार हा लढा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करीत माजी खासदार राठोड यांनी निषेधही नोंदवला आहे. अत्यंत चुकीचा झालेला आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एक तर जरांगेला फसवलाय किंवा ओबीसीला फसवलंय. दोन पैकी एक होऊ शकते. त्यामुळे आरक्षण जर मराठा समाजाला ओबीसी मधून हैदराबाद गॅजेट लावून GR काढून अशा पद्धतीने मागच्या दराने जर ओबीसी करणं चालू असेल तर हे परमनंट भटके, विमुक्त, छोट्या छोट्या जाती यांच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा हा मोठा डाव होता आणि तो सरकारने साधलेला आहे. याच्यामुळे ही लढाई परत ओबीसी आणि मराठा, ओबीसी वर्सेस सरकार चालूच राहील. फार मोठा अन्याय ओबीसीवर झालेला आहे. न भरून निघणारं नुकसान आहे. मागच्याही वेळेस जरांगे पाटलांना असंच या लोकांनी शेंडी लावली म्हटलं तरी चालेल, मूर्ख बनवलं म्हटलं तरी चालेल. याही वेळेस तेच केलंय सरकारने. एक तर ते झालं असेल किंवा ओबीसीवर अन्याय झाला. ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणणारं सरकार, जे ओबीसी आपला DNA आहे म्हणणारं सरकार, ओबीसीला प्रचंड भूकंपाचा धक्का दिलेला आहे. आणि हे कधी ओबीसीचं न भरून निघणारं नुकसान आहे. राजकीय नुकसान होणार आहे. छोट्या छोट्या जातींचं तुम्ही आरक्षणाचं हडप करण्याचं हा कारस्थान सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणत होतो की तुम्ही कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला लावा, ABCD करा, त्यांना वेगळं आरक्षण द्या. माझं कोणी लक्षात घेतलं नाही. आता ओबीसीने समजून घ्यावं की हा मोठा अन्याय, एक प्रकारचा सरकारने डाका टाकलेला आहे ओबीसीच्या आरक्षणावर. आणि तसंही हे टिकणार नाही. त्यामुळे परंतु सरकार त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. ऐन प्रकारे मराठा समाजाला ओबीसीकरण करणं हेच सरकारची इच्छाशक्ती होती. त्यांनी ती पूर्ण केली. मागासवर्गाच्या बाजूने हे सरकार उभं नाहीये. मागासवर्गाच्या विरोधात हे सरकार आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जिल्हा अधिकारी यांच्या दालनात ओबीसी आंदोलकांचा ठिय्या. जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक. जालन्यात ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकारने काढलेला GR फाडत पायदळी तुडवलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्यात. त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने काढलेला GR फाडत पायदळी तुडवलाय. यासह जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून जल्लोष. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून जल्लोष. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिराची केली सुरुवातीला आरती. यानंतर सकल मराठा समाजाकडून विजयी जल्लोष साजरा. एकमेकांना पेढे भरवत केला आनंद उत्साह साजरा. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याने मराठा समाजाला न्याय मिळाल्याची भावना केली व्यक्त. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या सर्व मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांनी मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या मागण्यांना न्याय देत त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून GR काढले. त्यामुळे या राज्य सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. आज कालिका मातेला आम्ही साकडं घालून गेलो तर त्याच मातेची आरती करून आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पेढे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं वाटत या ठिकाणी अभिनंदन केलंय. सरकारने ज्या चांगल्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याचं अभिनंदन सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही आज करतो आहोत. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आजचं बातमीपत्र इथेच संपलं. भेटूया पुढच्या भागात नवीन बातम्यांसह. नमस्कार.